हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजची शिलाई. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये ना खूप छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत, म्हणजे बिगिनर्ससाठी सुद्धा. बाहीला जोड कसा द्यायचा, त्याच्यानंतर प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये एकदम परफेक्ट अशी स्टिचिंग कशी करायची तेही. आणि आपल्याला ब्लाऊज फिटिंग करताना पण खूप सारे प्रॉब्लेम येतात, तर जे नवीन शिकणारे आहेत ना त्यांच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने एकदम परफेक्ट फिटिंग कशी करायची तेही व्हिडिओमध्ये मी पुढे सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे बघा, खालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ब्लाऊजची मी कटिंग दाखवलेली होती, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची शिलाई बघणार आहोत. कटिंगचा व्हिडिओ पण सर्वांना खूप आवडला, खूप छान त्याला प्रतिसाद मिळाला आहे. आणि अगदी डिटेलमध्ये कटिंग मी खालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली होती. तर इथे बघा, प्रिन्सेस कटचे जे साईड पार्ट असतात ना ते इथं ब्लाऊज पीसवर ठेवून इथं आपल्याला चारही बाजूला शिलाई मारून घ्यायची. आणि जो आपला ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा. आणि जर तुम्हाला दोन्ही पार्ट एकसारखेच जोडले जात असतील तर समोरासमोर ठेवून जोडायचे, म्हणजे एकसारखे होत नाहीत. इथे बघा, आपले दोन्ही पार्ट व्यवस्थित असे जोडून झालेले आहेत. त्याच्यानंतर आता पुढचा जो फ्रंटचा पार्ट आहे तो आपण इथं जोडायला घेऊया. तर ब्लाऊजचा हा जो कपडा आहे तो सरळ साईडने ठेवलेला आहे, कारण इथं गळ्याला आपल्याला पलटी करायचं आहे. जसं की आपण पाठीमागच्या गळ्याला पलटी करतो, गळापट्टी किंवा पायपिंग न लावता डायरेक्ट आपण गळ्याला शिलाई मारून पलटी करतो, सेम त्याच पद्धतीने इथे पुढच्या गळ्याला पण आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, मी गळ्याला शिलाई मारून घेतली. त्याच्यानंतर आतला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि जिथं आपला गोल भाग आहे ना तिथे छोटे छोटे कट द्यायचे. कट दिल्यामुळं गळा जो आहे तो अगदी व्यवस्थित पलटला जातो आणि गळ्याला फिनिशिंग छान येते. तर इथे बघा, एक शिलाई मारून झाली. आता परत आपल्याला वरून एक दाब शिलाई मारून घ्यायची. तर ही दाब शिलाई आहे ती 1/2 इंच एवढं मार्जिन सोडून मी इथं दाब शिलाई मारून घेतलेली आहे. तर इथे बघा, फिनिशिंगमध्ये गळा तयार झालेला आहे. आता आपल्याला अस्तरच्या चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तो एक्स्ट्राचा तो कट करून टाकायचा आहे. आणि सेम याच पद्धतीने आपल्याला त्याचा जो दुसरा पार्ट आहे तो रेडी करून घ्यायचा आहे. तर इथे मी एकच पार्ट दाखवते, पूर्ण दोन्ही पार्ट दाखवले तर व्हिडिओ खूप मोठा होतो, त्याच्यामुळे प्रत्येकाचा एक एक पार्ट मी तुम्हाला दाखवते. इथे बघा, आता हा जो दुसरा पार्ट आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. ओके. तर इथे बघा, दोन्ही पार्ट मी इथं तयार करून घेतली. आता आपल्याला योगपट्टी तयार करून घ्यायची. योगपट्टी पण आता ठेवताना बघा असा व्यवस्थित ठेवायची समोरासमोर, म्हणजे उलटसुलट होत नाहीत. तर योगपट्टीला पण खालच्या साईडने बघा इथं शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर पलटी करून दाब शिलाई मारून घ्यायची. चारही बाजूने शिलाई मारायची आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि दाब शिलाई मारल्यामुळे काय होतं, आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते, कपडा व्यवस्थित सेट होतो, व्यवस्थित बसतो चोपून. त्याच्यामुळे ना ब्लाऊजला फिनिशिंग छान येते, त्यामुळे दाब शिलाई द्यायला विसरायचं नाही. ते इथे बघा, एक योगपट्टी आपली इथं तयार झालेली आहे. आता सेम याच पद्धतीने तर दुसरी योगपट्टी तयार करून घेऊया. ते इथे बघा, दोन्ही योगपट्टी मी तयार करून घेतल्या. आता आपण पुढचा पार्ट जोडायला घेऊया. आता इथे बघा, दोन्ही पार्ट असे ठेवायचे समोरासमोर. त्याच्यानंतर साईडचा पार्ट उचलायचा, त्याच्यावर ठेवायचा. आणि जेव्हा पण आपण प्रिन्सेस कट जोडतो ते खालच्या साईडने जोडायला चालू करायचं, म्हणजे जो पप आहे तो व्यवस्थित येतो. वरच्या साईडने जोडायला चालू केलं आणि खालच्या साईडला जर कमी पडलं तर मग जो व्यवस्थित येत नाही, खालच्या साईडला आपण कट करतो, मग जो प्रिन्सेस कट आहे तो आपल्याला व्यवस्थित असा बसत नाही. पण आपली कटिंगच एवढी परफेक्ट आहे की 1 सेंटीमीटरसुद्धा आपल्याला इथं प्रिन्सेस कटचा जो पार्ट आहे तो कमी पडत नाही अजिबात. तर इथे बघा, जोडून झालं, डबल शिलाई मारली, त्याच्यानंतर कट मारून घ्यायचे व्यवस्थित, म्हणजे पप आहे तो व्यवस्थित येतो. तर इथे बघा, किती परफेक्ट असं पप आलेला आहे प्रिन्सेस कटला. आता आपण योगपट्टी जोडून घेऊया. तर हुकाच्या साईडने थोडंसं आपल्याला कट करून घ्यायचं, म्हणजे शेप जो आहे तो व्यवस्थित येतो. आणि योगपट्टी जोडताना योगपट्टीचं जो टोक असतो ना थोडंसं पुढे ठेवायचं आणि जोडायचा, म्हणजे योगपट्टी एकदम सरळ आणि परफेक्ट अशी येते. हुकायची पट्टी सरळ येते. नाहीतर डायरेक्ट थोडंसं मागून जोडलं ना तर हुकायची पट्टी आपली थोडीशी क्रॉस येते. तर इथे बघा, सरळ बाजूने सरळ दिसत असलं तरी उलटे करून बघायचं, योगपट्टी आपली थोडीशी पुढं आलेली असते, ती कट करून घ्यायची. जर ती आपण कट करून नाही घेतली तर बऱ्याच वेळा असं होतं बघा, बऱ्याच जणींना हा प्रॉब्लेम असतो, म्हणजे ज्यांची हेवी चेस्ट असते ना त्यांना ब्लाऊज छातीत तर बरोबर बसतो पण कमरेत प्रत्येक वेळेस लूज होतो. मग कमरेत आपण शिलाई मारली की परत छाती टाईट होतो. हा जो प्रॉब्लेम आहे तो ज्यांची हेवी चेस्ट असते ना त्यांना होतो. म्हणजे कमर खूप छोटी असते आणि छाती थोडीशी जास्त असते, अशा वेळेस हा प्रॉब्लेम येतो. त्याच्यासाठी ही ट्रिक आहे, जेव्हा आपण योगपट्टी जोडतो ना
ते खालच्या साईडला आपल्याला थोडीशी क्रॉस कटिंग करून घ्यायची, म्हणजे छातीत ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित बसतो आणि कमरेतही तेवढ्याच फिटिंगला परफेक्ट बसतो. तर इथे बघा एका साईडचा आपला पूर्ण पार्ट जोडून झालेला आहे. आता दुसऱ्या साईडला आपण योगपट्टी जोडत आहोत. दुसऱ्या साईडला पण अशी परफेक्ट अशी योगपट्टी जोडून घ्यायची. तर इथे बघा सरळ साईडने किती परफेक्ट दिसत असलं तरी उलट्या साईडला बघितलं ना तर योगपट्टी आपली थोडीशी बाहेर आलेली असते. तर इथे बघा आता दोन्ही पार्ट आपले जोडून तयार झालेले आहेत. आता आपल्याला हुक आणि आईची पट्टी लावून घ्यायची आहे. ओके, तर हुक आई पट्टीसाठी इथं मी 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत. आईसाठी 3 इंचाची आणि हुकासाठी 1.5 इंचाची. तर जी आपण आई बनवायची पट्टी असते ती नेहमी उलट साईडने जोडायला चालू करायची असते. तिथे बघा अस्तरच्या साईडने मी पट्टी ठेवली. एक शिलाई मारून घ्यायची. नंतर आता गळ्याला आपण इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला गळा पलटी केलेला आहे, त्यामुळे वरच्या साईडला कमी जास्त झालं तर आपल्याला कटिंग करायला जागा नाही. त्याच्यामुळे हुक आई पट्टी लावायच्या अगोदरच आपल्याला दोन्ही पार्ट चेक करून घ्यायचे आहेत, दोन्ही पार्ट सेम आहेत का ते, आणि नंतरच आपल्याला हुकायची पट्टी लावून घ्यायची आहे. कारण वरच्या साईडला पण आपला पॅक आहे आणि खालच्या साईडला पण पॅक आहे, त्यामुळे कमी जास्त झालं तर इथं आपल्याला कट करता येणार नाही. ओके, तर इथे बघा आईची पट्टी लावून झाली. आता आपली हुकाची पट्टी लावायची. तर व्हिडिओ फक्त तुम्ही लक्षपूर्वक बघा, सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी सविस्तर समजतील. तर इथे बघा मी पण चेक करून बघत आहे. अगोदर बघितलं होतं पण तरी पण एकदा चेक करून बघायचं, कारण आपल्याला नंतर कट करता येणार नाही. तर वरच्या साईडला पण पट्टी आतल्या साईडला फोल्ड करायची आणि नंतर मग बघा पलटी करून थोडंसं फोल्ड करायचं आणि हुकाची पट्टी जी आहे ती पूर्ण आतमध्ये आपल्याला टाकायची असते. तर इथे बघा ही पट्टी पूर्ण आतमध्ये आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे. किनारीला एक शिलाई मारायची आणि नंतर आतल्या साईडला एक शिलाई मारायची. अशा प्रकारे 2 शिलाई मारून घ्यायच्या, म्हणजे जी पट्टी आहे ती एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित बसते. तर इथे बघा परफेक्ट अशी आपली हुकाची आणि आईची दोन्ही पट्ट्या जोडून झालेल्या आहेत. आता आपण बाही जोडायला घेऊया. आणि बाहीला जॉईंट कसा द्यायचा त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे. आजच तो अपलोड केलेला आहे, पण तो आपल्या दुसऱ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. सोनालीज फॅशन वर्ल्ड म्हणून आपला दुसरा चॅनल आहे, त्याच्यावर मी अपलोड केलेला आहे. खूप सोप्या पद्धतीने मी त्याच्यात सांगितलं आहे बाहीला जॉईंट कसा द्यायचा, म्हणजे एका साईडला द्यायचा की दोन्ही साईडला द्यायचा, आणि जर आपला ब्लाऊज पीसचा कपडा कमी असेल तर कसं जॉईंट द्यायचं तेही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ पण तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे बघा आता ह्याला, आता जो आपला ब्लाऊज पीस आहे ना त्याला खालच्या साईडला पायपिंग आहे, त्याच्यामुळे आपल्याला पलटी करता येणार नाही. त्याच्यासाठी मी आपली जी अस्तरची बाही आहे ना त्याला खालच्या साईडला 1.5 इंच एवढं फोल्ड करून घेतलं अगोदरच. त्याच्यानंतर इथे बघा बाहीवर उलट्या साईडला आपल्या, म्हणजे जसं आपण नॉर्मली बाही जोडतो सेम त्याच पद्धतीने इथं उलट्या साईडला इथं अस्तरची बाही ठेवली आणि चारी बाजूला आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथं खालच्या साईडला जर पायपिंग नसती तर मग आपली जसं गळ्याला पलटी करतो सेम त्याच पद्धतीने इथे बाही पलटली असते तरी चाललं असतं, पण पायपिंग असल्यावर आपल्याला पलटता येत नाही. त्याच्यासाठी ही पद्धत सोपी आहे. खालच्या साईडला थोडंसं फोल्ड करायचं आणि पूर्ण बाही जोडून घ्यायची. इथे बघा अशा परफेक्ट पद्धतीने आपली इथं बाही जोडून झालेली आहे. तर दुसरी बाही पण मी सेम त्याच पद्धतीने इथे जोडून घेते. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅकनेक नाही जोडून दाखवलेला, कारण बॅकनेकला याच्या डिझाईन बनवायची होती. तर मग एकाच व्हिडिओमध्ये एवढं सगळं नाही दाखवू शकत, खूप मोठा व्हिडिओ होतो. त्याच्यासाठी इथं बॅक पार्टला मी डिझाईन बनवून घेतलेली आहे. इथे बघू शकता अशा प्रकारे ही डिझाईन मी तयार करून घेतलेली आहे कटवर्कची. आणि आता आपण फिटिंग कशी करायची ते बघूया. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणींना फिटिंगमध्येच प्रॉब्लेम येतो, तर या टिप्स तुम्ही फॉलो करा. तर इथे बघा बॅक पार्ट आहे तो एकावर एक फोल्ड करून व्यवस्थित ठेवायचा. चेक करायचं कुठं कमी जास्त आहे का, कारण दोन्ही पार्ट आपले सेम असले पाहिजेत. कमी जास्त असले तरी पण आपला ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. तर बघा व्यवस्थित ठेवून घेतला. त्याच्यानंतर शोल्डरच्या ठिकाणी थोडंसं कमी जास्त झालेलं होतं, तर मी कट करून घेतला. आता बघा हुकाची आपली लुकाची पट्टी असते ना ती बाजू घेतली आणि लुकाची पट्टी एक्स्ट्रा असते त्यामुळे ती पुढं ठेवायची थोडीशी आणि बॅक पार्टच्या साईडनं. तर इथे बघा पुढे ठेवायची. त्याच्यानंतर हुकाची पट्टी ठेवायची. तर हुकाची पट्टी बरोबर जोडूनच ठेवायची. त्याच्यानंतर इथे बघा कमरेचा चौथा भाग, त्याच्यानंतर आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं. आणि इथे छातीचा चौथा भाग, तर हा 36 साईजचा ब्लाऊज आहे, तर छातीचा चौथा 9 इंच, साईडला 2 इंच मार्जिन. आणि त्याच्यानंतर जे एक्स्ट्राचं राहिलं असेल ते आपल्याला इथंच लगेच कट करून टाकायचं, म्हणजे जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो एक्स्ट्रा होत नाही आणि ब्लाऊजही आपला फिटिंगला परफेक्ट बसतो. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. एकाच वेळी सगळे म्हणजे आपलं
टिप्स फॉलो करून होतात. म्हणजे बऱ्याच वेळेला नवीन जे शिकणारे असतात त्यांना एवढं लक्षात राहत नाही की इकडचं कापायचं तिकडचं कापायचं. ते या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट फिटिंग केली तरी चालेल. एकदम परफेक्ट अशी ब्लाऊजची फिटिंग बसते. आणि अजून एक, शोल्डर जोडताना अगोदर ब्लाऊजची उंची चेक करायची. आपली जेवढी उंची आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा असला पाहिजे. शोल्डर जोडायला आपल्याला अर्धा इंच जातो. तर त्या पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या टिप्स फॉलो केल्या ना तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो अजिबात कुठेच बिघडणार नाही. एकदम परफेक्ट असा येतो. फक्त या ज्या टिप्स आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. ते इथे बघा एका साईडला आता आपण इथं शोल्डर जोडून घेऊया. सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा शोल्डर पण इथं जोडून घ्यायचा आहे. तर आता ओव्हरलॉकची मशीन नसल्यामुळे इथं बघा ज्या आतल्या साईडला आपलं मार्जिन राहतं ना ते मार्जिन मागच्या साईडला टाकायचं आणि आपल्याला त्याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची. म्हणजे जे एक्स्ट्राचं मार्जिन असतं ते बाहेर येत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, शोल्डरच्या तिथून आतलं जे मार्जिन असतं ना ते दिसतं, मग ब्लाऊज आपला फिनिशिंगला व्यवस्थित दिसत नाही. इथे बघा दुसरा शोल्डर पण जोडून घेतला. मार्जिन जे आहे ते पाठीमागच्या साईडला टाकलं आणि त्याच्यावर एक शिलाई मारून घेतली. त्याच्यामुळे आपला ब्लाऊज फिनिशिंगला खूप छान दिसतो. तर इथे बघा आता आपला शोल्डर जोडून झालेला आहे. आता बाही जोडताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची. तर इथला जो आपण बाही जोडतो ना तर दोन्ही साईडला 2-2 इंच एवढा आपला जो भाग आहे तो स्ट्रेट असला पाहिजे. म्हणजे बाही आपल्याला एकदम व्यवस्थित अशी बसते. पुढच्या साईड 2 इंच, पाठीमागच्या साईडला 2 इंच एवढा स्ट्रेटच असला पाहिजे. थोडंफार कमी जास्त असेल तर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथे बघा आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. तर बाही जोडताना अगोदर चेक करायचं पुढचा भाग कुठला आणि पाठीमागचा भाग कुठला. त्याच्यानंतर इथे बघा बरोबर मध्य करून घ्यायचं. अशी बाही चेक करून घ्यायची आपली बाही बरोबर आहे का, आणि नंतरच बाही जोडायला चालू करायचं. आणि तुम्ही जर मधून जोडायला कम्फर्टेबल असाल तर डायरेक्ट मधून जोडली तरीही चालेल, किंवा मग मी ज्या पद्धतीने जोडते त्या पद्धतीने जोडली तरीही चालेल. अगोदर पण बाही चेक करायची आणि नंतरच जोडायला चालू करायची. डायरेक्टच एकदम कडेने जोडायला चालू करायची नाही. मग बाही आपली कमी जास्त किंवा मागे पुढे अशी होते. त्याच्यासाठी बाही आपल्याला चेक करायची अगोदर आणि नंतरच जोडायची. तर इथे बघा बाही जोडून घेतली, त्याला डबल शिलाई मारून घ्यायची. इथे बघा आता डबल शिलाई मारून झालेली आहे. परफेक्ट अशी आपली बाही जोडून झालेली आहे. आता आपण फिटिंग करून घेऊया. आता फिटिंग करताना सगळ्यात अगोदर आपल्याला सरळ बाजूने इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर सरळ बाजूने शिलाई याच्यासाठी मारायची कारण ओव्हरलॉकची मशीन नसल्यामुळे बाहेर आतल्या साईडला जर कपडा ओपन राहिला तर त्याचे धागे वगैरे खूप निघतात आणि ब्लाऊज फिनिशिंगला छान दिसत नाही. त्याच्यासाठी सरळ बाजूने इथे शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो इथे कट करून टाकायचा आणि नंतर ब्लाऊज मग उलटा करायचा. त्याच्यामुळे ही जे आपले धागे वगैरे आहेत ना ते निघत नाहीत आणि जे गुम शिलाई होते आपल्या आतल्या साईडला, अजिबात कपडा एक्स्ट्राचा दिसत नाही. इथे बघा त्याच्यानंतर ब्लाऊज उलटा करून आता इथं 1/2 इंच मार्जिन सोडून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट फायनल फिटिंग शिलाई टाकायची आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या एकदम फॉलो नक्की करा. त्याच्यामुळे ब्लाऊज जो आहे ना तो एकदम परफेक्ट असा येतो. आणि एकदा सवय झाली की या टिप्स आपल्याला बरोबर लक्षात राहतात. वेळोवेळी आपण चेक करत जातो. तर इथे बघा कमरेचा चौथा भाग, त्याच्यानंतर छातीचा पण चौथा भाग, आणि इथं आपल्याला बायसेपचा हाफ घ्यायचा आहे. 6.5 इंच होता. आणि दंड घेतला. दंड घेत माझ्या लक्षात नव्हतं त्यामुळे इथे मी डायरेक्ट ब्लाऊज घेतला मोजायला. तर इथे बघा अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता एकदम सरळ परफेक्ट अशी आपली इथं ब्लाऊजची फिटिंगची शिलाई आलेली आहे. आता ही जी फिटिंगची लाईन आपण मारलेली आहे त्याच लाईनवर आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट सरळ अशी लाईन आलेली आहे. आणि मुंड्यातील शिलाई देखील खालीवर अजिबात होत नाही. एकदम परफेक्ट अशी आपल्या ब्लाऊजची फिटिंग येते. तर आता बघा एक शिलाई मारून झाली. आता त्याच्या साईडला अजून 2 शिलाई मारायच्या. इथे बघा आपलं पूर्ण ब्लाऊज रेडी होतोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर नक्की करत जा. कालच हा व्हिडिओ येणार होता पण काल पूर्ण व्हॉइस ओव्हर केला. 1-1.5 तास व्हिडिओ एडिट केला पण जागा नव्हती मोबाईलमध्ये, म्हणून व्हिडिओ डिलीट करायला गेले तर सगळे जो व्हॉइस ओव्हर केलेला होता तो पूर्णच व्हिडिओ डिलीट झाला. त्याच्यामुळे आज हे करत आहे, व्हिडिओ टाकत आहे. तर इथे बघू शकता एकदम परफेक्ट असा पूर्ण ब्लाऊज आपला इथं रेडी झालेला आहे. पपई एकदम परफेक्ट आला आहे. फिटिंगही एकदम परफेक्ट आलेली आहे. तर अशा प्रकारे आजचा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे आणि तुम्ही याचा फायनल लुक बघू शकता. अशा प्रकारे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक आहे. तर कसा वाटला व्हिडिओ तेही कमेंट करून नक्की सांगत जा. म्हणजे तुमच्या कमेंटने मला समजतं की तुम्हाला व्हिडिओ समजला नाही किंवा काही प्रॉब्लेम असेल तेही मला सांगत जा. तर चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.